नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या लक्षवेधी ज्ञान यूट्यूब चॅनलवरती. आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात. दिव्यांग व्यक्ती असतील, महिला असतील, महिला बचत गट असतील, कर्मचारी असतील, विद्यार्थी असतील, या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेत असतो. त्याचप्रमाणे आज या ठिकाणी महाराष्ट्रातील मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची योजना तुमच्यासमोर घेऊन आलोय. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं. आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथमतः आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, आता लाडक्या बहिणींना सुद्धा पर्सनल कर्ज म्हणजे वैयक्तिक कर्ज मिळणार आहे. नेमकं योजना कशी आहे, नेमकं हप्ते कसे परतफेड करणार, कर्ज कशा पद्धतीने मिळणार, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तर बघा, कर्जाची रक्कम प्रत्येक पात्र महिलेला 50,000 रुपयापर्यंत मिळेल. सुलभ हप्ते, कर्जाची परतफेड लाडकी बहीण योजनेच्या मासिक हप्त्यामधून वळती करता येईल आणि ज्यामुळे महिलांवर आर्थिक ताण येणार नाही. कमी व्याजदर, सरकार सहकारी आणि ग्रामीण बँकाशी भागीदारी करत आहे, ज्यामुळे कर्जावर कमी व्याजदर आकारला जाईल आणि त्यातूनच तुम्हाला कर्ज दिलं जाईल. उद्योजकतेला चालना, हे कर्ज प्रामुख्याने छोटे व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देणार आहे, जसे की शिवणकाम, किराणा दुकान किंवा हस्तकला. या गोष्टींसाठी तुम्हाला लाडकी बहीण योजनेवरती जो हप्ता भेटतो त्या हप्त्यावरती कर्ज दिलं जाणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं, कर्ज मंजुरी आणि वितरण प्रक्रिया अतिशय पारदर्शक, पूर्णपणे ऑनलाईन होणार आहे. याच्यामुळे कुठल्याही सट्टेबाजाला किंवा कुठल्याही एजंटला पैसे द्यायची आवश्यकता नाही. आता लाडकी बहीण योजना ही केवळ आर्थिक मदत पुरवत नाही, तर महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्याची प्रेरणा देते. हे नवीन वैयक्तिक कर्ज महिलांना त्यांच्या कौशल्यांचा वापर करून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी देत असतं. उदाहरणामध्ये ग्रामीण भागातील महिला शेतीशी संबंधित छोटे उद्योग, जसे की पोल्ट्री फार्म असेल, मसाला निर्मितीचा उद्योग असेल, या अशा प्रकारचे उद्योग जर सुरू करत असतील आणि शहरी भागातील स्त्रिया ऑनलाईन माल विक्री असेल, ब्युटी पार्लर असेल किंवा ट्युशन क्लासेस असतील, अशा प्रकारचा व्यवसाय निवडू शकतात. आणि लाडकी बहीण योजनेच्या या पुढाकारामुळे महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळेल आणि त्यांच्या कुटुंबांचं जीवनमान सुधारणार आहे. आता नेमकं या कर्ज योजनेसाठी पात्रता आणि अर्ज मर्यादा काय आहे याची माहिती पाहूया. लाडकी बहीण योजनेअंतर्गत वैयक्तिक कर्ज मिळवण्यासाठी काही निकष पूर्ण करावे लागतील. कुटुंबातील वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा कमी असणाऱ्या महिला या योजनेसाठी पात्र असणार आहेत. याशिवाय ज्या महिला आधीच योजनेचा लाभ घेत आहेत त्यांना कर्जासाठी प्राधान्य मिळेल. अर्ज प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल असेल, ज्यामुळे गावातील महिलांना सहजपणे अर्ज करता येणार आहे. सरकारच्या लवकरात लवकर या ठिकाणी मोबाईल ॲप सुद्धा यावरती लॉन्च केले जाणार आहे, ज्यामुळे कर्जासाठी अर्ज करण्यासाठी आणि त्याची मंजुरी आणि हप्त्यांचा तपशील तुम्हाला त्या ॲपमध्ये पाहता येणार आहे. आता लाडकी बहीण योजनेच्या डिजिटल सुविधेमुळे पारदर्शकता निर्माण होणार आहे आणि महाराष्ट्र सरकारसमोर जी काही आव्हानं आहेत ती आव्हानं लाडकी बहीण योजनेअंतर्गत या ठिकाणी बंद होणार आहेत. त्याच्यामुळं लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं होतं आणि या योजनेसाठी 45,000 कोटी रुपयांचा निधी दरवर्षी खर्च होतो आणि आता वैयक्तिक कर्जासाठी अतिरिक्त निधी तरतूद केली जाणार आहे. त्याच्यामुळे सहकार बँका यांच्यासोबत या ठिकाणी देवेंद्र फडणवीस सरकार करार करून लाडक्या बहीण योजनेला सुलभ हप्त्यामध्ये वैयक्तिक कर्ज वाटप योजना सुरू केली जाणार आहे. त्याच्यामुळे आपल्या आजूबाजूला ज्या काही लाडक्या बहिणी आहेत त्या बहिणींना जर स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे, आपल्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारायची, जर तुम्हाला कोणता व्यवसाय करायचा यासाठी जर कर्ज पाहिजे असेल तर नक्कीच तुम्हाला सुलभ हप्त्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत कर्ज भेटणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला कर्ज घेण्यासाठी कुठल्याही बँकेत जायची गरज नाही, तर तुमच्या गावातील किंवा तुमच्या गावाशेजारील कुठल्याही CSC सेंटरवरती तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचा आहे आणि त्या अर्जावरती तुम्हाला बँकेमध्ये जाऊन मग कर्ज भेटणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओबद्दल, योजनेबद्दल कुठल्याही प्रकारची अडचण असेल तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांना सुद्धा शेअर करा. आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथमतः आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.